नितेश राणेंसह एकूण 38 जणांना आज कणकवली प्रथम वर्ग न्यायालयानं 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राणेंच्या नेतृत्वात झालेल्या वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनात काल जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा नितेश राणेंसह काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली। त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर आणि जिल्हा बँकेचे प्रमुख सतीश सावंत यांचाही समावेश आहे। या सर्वांवर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऐन होळी सण तोंडावर आला असताना ग्राहकांच्या खिशाला चटका लावणारी बातमी येते। गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच साखरेचे दर वाढलेत। प्रति किलो 4 ते 5 रुपयांनी हे दर वाढलेत। सध्या 2900 ते 3100 रुपये प्रति क्विंटल दरानं साखर विकली जाते। त्यामुळे अडचणीच्या आलेल्या कारखान्यांना या दरवाढीनं चांगलाच आर्थिक दिलासा मिळाला आहे। सर्वसामान्यांना मात्र या दरवाढीचा चांगलाच फटका बसलाय। दरम्यान सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125व्या जयंतीच्या निमित्तानं रिपाईच्या वतीनं समता रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 2 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान हा रथ महाराष्ट्रात असेल जाती तोडो समाज जोडो हा संदेश या रथयात्रेतून देण्यात येणार असल्याचं रिपाई खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं। जेएनयू प्रकरणी कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करताना सरकारनं घाई केल्याचं आठवलेंनी म्हटलं। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांना पूर्णपणे विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आमच्या काळात चारा छावणी टँकर पुरवठा व्यवस्था लावून दिली होती, त्याचा अभ्यास करून सरकारनं निर्णय घ्यावा असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले। सरकारी अधिकाऱ्यांवर विश्वास टाकला पाहिजे, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, खालच्या पातळीवर निर्णय प्रक्रिया सोपवली गेली पाहिजे असंही ते म्हणाले। पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं। मार्च महिन्यात दुष्काळग्रस्त तालुक्यात भाजप खासदार पाहणी करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी दानवेंनी केली। 9 मार्च पासून एक तालुका एक आमदार याप्रमाणे भाजपचे आमदार खासदार पाहणी करणार असल्याचं दानवेंनी सांगितलंय। दुष्काळामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी उपाय शोधणं आणि प्रत्येक जिल्ह्यात सरकारी यंत्रणा प्रभावीपणे राबवणं या अनुषंगानं भाजप खासदार आमदार काम करतील असंही दानवेंनी म्हटलंय। शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरीबुटी गावात विकास कामांना सुरुवात झाली नसल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं। यावर मुख्यमंत्री कार्यालयानं खुलासा केला। मात्र झी 24 तासनं पुन्हा एकदा रियालिटी चेक केल्यानंतर परिस्थिती जैसे थेच असल्याचं समोर आलं। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर प्रशासकीय यंत्रणेकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। किमान आमदारांनी या प्रकरणी लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्याभरापासून अण्णांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येतात। याच पार्श्वभूमीवर नगरचे पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सरकार दरबारी मागणी करून अण्णांच्या सुरक्षेत वाढ केली आहे। याआधी अण्णांना झेड दर्जाची सुरक्षा होती, यामध्ये 1 पोलीस अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात आली। अण्णांच्या सुरक्षेसाठी 2 पोलीस अधिकारी आणि 32 पोलीस कर्मचारी तैनात असतील। या सुरक्षेबाबत अण्णांनी नाराजी व्यक्त केली असून ही वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी सरकारकडे केली। गेल्या 11 तारखेला राज्यातल्या जवळपास 5,000तील 1,500 महिला अत्याचार प्रकरणांवर राज्य महिला आयोगापुढे सुनावणी होणार असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे संकेत राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। आतापर्यंत 5,000 प्रकरणी जवळपास 1,500 प्रकरणांवर येत्या 11 तारखेला सुनावणी मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश सर्वत्र उजवण्यासाठी जळगावात महिला सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली। मुली तसंच महिलांसाठी 3 गटात ही स्पर्धा झाली। मॉडेल आणि अभिनेत्री नेहा पारोहनं स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवला। 5वी ते 7वीच्या मुलींचा पहिला गट, 8वी ते 10वीचा दुसरा आणि 16 वर्ष वयावरील खुला गट अशा गटात स्पर्धा झाली। सागर पार्क मैदान ते काव्य रत्नावली चौकातल्या उद्यानापर्यंत सायकल स्पर्धेचा हा मार्ग होता। पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून कुलाबा वांद्रे भुयारी मेट्रोसाठी आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे। कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेचा गुंता सुटल्यानं आणि प्रकल्पाचं काम रखडत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतल्या 4ही नद्यांचं रूपांतर नाल्यामध्ये झालंय। पर्यावरणासाठी त्यांचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे। त्यासाठी पालिका सरकारसोबतच लोकसहभागही महत्त्वाचा असल्यानं पर्यावरण प्रेमींच्या वतीनं रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांकाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं। प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी या रिव्हर मार्चमध्ये सहभाग घेतला। नास्तिक असल्यामुळे न्यायालयात साक्ष देताना गीतेऐवजी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेण्याच्या घटनात्मक हक्कासाठी एक पालिका अधिकाऱ्यानं थेट हायकोर्टात न्यायालयात धाव घेतली। सुनील भालेराव असं या सहाय्यक आयुक्ताचं नाव आहे। लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील साईबाबा नाका बदली दरम्यान अशोक चव्हाण यांच्या गाडीत 6 लाखाची रोकड सापडल्यानं भालेराव यांनी शांतीनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती।
याविषयी त्यांना भिवंडी प्रथम दंडाधिकाऱ्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितलं। यावेळी भालेराव यांनी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेण्याची मुभा मागितली। दंडाधिकाऱ्यांनी मुभा नाकारल्यानं भालेराव यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली। या प्रकरणी लवकरच सुनावणीची शक्यता आहे। बुलढाणा तालुक्यात धाड गावातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरपंचासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय। जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विविध समस्या अजूनही सोडवल्या जात नाहीयेत। त्यासाठी सरपंच रिजवान सौदागर यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी पदयात्रा काढली। धाड ते बुलढाणा अशी 27 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी काढली। जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। व्यक्तिचित्र अथवा पोर्ट्रेट हे भारतीय चित्रकलेचं प्रभावी अंग। मात्र चित्रकलेत विविध नवे कल्पप्रकार आल्यानंतर या पुरातन अंगाकडे काहीसं दुर्लक्ष होऊ लागलं। त्यामुळेच पोर्ट्रेट पेंटिंगला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणण्यासाठी पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप कार्यरत झालाय। ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ग्रुपतर्फे दरवर्षी पोर्ट्रेट पेंटिंगची स्पर्धा भरवली जाते। यावर्षी मुंबईतल्या बोरिवलीतील एका बागेत ही स्पर्धा भरवण्यात आली। कोणत्याही शहराला भेडसावणारा प्रश्न म्हणजे कचरा। पण पिंपरी चिंचवडमधल्या निगडी प्राधिकरणात राहणाऱ्या गोपाळ कोकाटे आणि अनुराधा कोकाटे यांनी त्यावर एक रामबाण उपाय शोधला। गेल्या 7 वर्षापासून ते घरातल्या ओल्या कचऱ्याचा सदुपयोग करून टेरेस गार्डनची निर्मिती करतायत। एका ड्रममध्ये किचनचा टाकाऊ कचरा टाकून ते खत तयार करतायत। टेरेस गार्डनमुळे कचऱ्याचा प्रश्न तर मिटतोच, पण सेंद्रिय भाजीपाला खायला मिळतो असं कोकाटे दाम्पत्याने सांगितलं। सोलर कुकर लाईन्स मोबाईल चार्जर नेहमीच आपण ऐकत असतो, मात्र सोलारवर चारचाकी तयार करण्यासाठी परदेशात संशोधन होतं हेही ऐकतो। मात्र एका अवलियानं नाशिक शहरात सोलारवर चालणारी चक्क चारचाकी गाडी बनवली आहे। मुंबईत गिरगावात 40 फूट खोल बोरवेलमध्ये अडकून 2 मजुरांचा मृत्यू झाला। पणसवाडी येथील जवाहर पेन्शन सोसायटीच्या बोरवेलमध्ये 2 मजूर सफाईसाठी उतरले होते, मात्र 2.5 फूट व्यासाच्या आणि 40 फूट बोरवेलमध्ये दोघेही अडकले। त्यानंतर रहिवाशांनी तातडीनं अग्निशमन दलाची यंत्रणेशी संपर्क साधला। अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांनाही बाहेर काढले। त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मूळ आदिवासी कोण यावरून 2 गटात झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूचे 8 जण गंभीर जखमी झालेत। नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातील थेरबन इथे ही घटना घडली। मन्नेर वालू आणि इतर आदिवासी जातींमध्ये वादाची ठिणगी पडली। मन्नेर वालू जातीच्या लोकांवर बोगस जात प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात 26 फेब्रुवारीला किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मन्नेर वालू जातीचे 20,000हून अधिक बांधव सामील झाले होते। या मोर्चाविरोधात 4 मार्चला इतर आदिवासी बांधवांनी किनवटमध्ये महामोर्चा काढला। या मोर्चात तब्बल 50,000हून अधिक आदिवासी हे सामील झाले होते। या मोर्चात सामील झाल्याच्या कारणावरून थेरबन गावातील मन्नेर वारलू आणि भिल्ल जातीच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेंदूरजनामध्ये स्कूल बस झाडावर आदळून एक विद्यार्थी ठार झाला। संस्कार विद्यामंदिर शाळेची बस होती। या 15 विद्यार्थी आज जखमी झाले। जागदारी, कंडारी आणि भंडारीला विद्यार्थ्यांना सोडवायला ही बस गेली होती। सूरज मुरलीधर वाघ या 10 वर्षीय मुलाचा या अपघातात मृत्यू झाला। उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला। जखमींना मेहकरमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। डंपर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पोलीस बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस व्हॅनला एका दुचाकीनं ठोकलं। या अपघातात दुचाकीस्वार नम्रता बांदिवडेकर ही 24 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी ओरोसच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सिनियर अनुप कुमार जवळकर यांनी आत्महत्या केली आहे। मारुती अल्टो कार चांदूर रेल्वेचा बायपासच्या रेल्वे गेटवर उभी करून त्यांनी जीवन प्रवास संपवला आहे। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास अनुप कुमार यांच्या आत्महत्येची बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली। अनुप कुमार हे दारवा इथल्या न्यायालयात कार्यरत होते, मात्र अनुप कुमार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। धावत्या बसनं अचानक पेट घेतल्याची घटना नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे घडली आहे। पुसद आगाराची बस माहूरकडे येत असताना ही दुर्घटना घडली आहे। माहूर बस स्थानकापासून जवळ असताना धावत्या बसमधून अचानक धूर येऊ लागला। चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना तात्काळ बसमधून उतरण्यास सांगितलं। त्यानंतर सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरले। अवघ्या काही क्षणातच बसनं पेट घेतला। आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत बसच्या पुढच्या केबिनचा भाग जळून खाक झाला। माहूर पोलिसांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र अशी एखादी घटना कुणाच्याही जीवावर बेतू शकते। त्यामुळे परिवहन विभागानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुरात सशस्त्र दरोड्याने एकच खळबळ उडाली आहे। सशस्त्र दरोड्यात नवापूर येथे रेल्वे स्टेशन मास्तर प्रभात कुमार सिंग यांचं निधन झालंय। दरोडेखोरांनी केलेल्या चाकूच्या वाराने 3 जणांना जखमी केले। महामार्गालगतच नवीन वसाहतीत रात्रीचा हा थरार घडला।
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात घडलेल्या एका सशस्त्र दरोड्यात एकाचा मृत्यू झाला. या दरोडेखोरांनी नवापूर रेल्वे स्टेशन मास्तर प्रभात कुमार सिंग याच्या घरावर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी चाकू आणि धारदार हत्याराच्या सहाय्याने सिंग दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभात कुमार सिंग यांचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली. यानंतर दरोडेखोरांनी घरातला ऐवज लुटत पोबारा केला. हे दरोडेखोर चड्डी बनियान घालून आल्याचं सिंग यांच्या पत्नीने सांगितलं. महामार्गालगतच नवीन वसाहतीत रात्रीचा थरार घडल्यानं स्थानिक प्रचंड दहशतीत आहे. या दरोड्याचा कुठल्याही धागादुरा पोलिसांना हाती लागलेला नाही. कासार वडवली हत्याकांडात धक्कादायक खुलाशांची मालिका कायम आहे. हत्याकांड घडवून आणणारा क्रूरकर्मा हसनैन वरेकर त्यांच्या सगळ्याच बहिणींसोबत असलेले चाळे करायचा अशी माहिती आता उघड झाली. हे पाहून त्याच्या आईनं हसनैनचं लग्न लावलं. त्यानंतरही त्यानं गतिमंद बहिणीवर लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. हल्ल्यातून वाचलेल्या सुबियाने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. गुजरातमध्ये 10 अतिरेकी घुसले असून ते महाशिवरात्रीच्या वेळी धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचा इशारा पाकिस्ताननं भारताला दिला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासर खान जंजुआ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना माहिती दिली आहे. गुजरातमध्ये हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानकडून भारताला अशी माहिती देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एका विचित्र अपघातात किरकोळ जखमी झाल्यात तर एक जण ठार झालाय. दोघे जण गंभीर जखमी झालेत. ताफ्यातील 3ही पोलीस किरकोळ जखमी झालेत. वृंदावनमधील भाजप युवा मोर्चाचा कार्यक्रम आटपून नवी दिल्लीला येत असताना यमुना एक्सप्रेसवेवर अपघात झाला. होंडा सिटीनं बाईक स्वाराला धडक दिली. स्मृती इराणींचा ताफा होंडा सिटीच्या मागे जात होता. वेग जास्त असल्यानं त्यांच्या ताफ्यातील पहिली कार अपघातग्रस्त होंडा सिटीवर आदळली. त्यापाठोपाठ सर्वच गाड्या एकमेकांवर आदळल्या. ग्रीस आणि मेसिडोनिया दरम्यानचं निर्वासितांचं संकट आता वाढत चाललंय. मेसिडोनियाच्या सीमेवर बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे हजारो निर्वासित सीमेवर कॅम्प करून तयार होऊन राहत आहेत. अणुबॉम्ब परीक्षणानंतर उत्तर कोरियावर यूएनने लादलेल्या निर्बंधाबाबत सर्व देश गांभीर्यानं विचार करत आहेत. फिलिपिन्सवरून उत्तर कोरियाला जाणारं जहाज थांबूनही कोस्ट गार्डनं त्याची तपासणी केली आणि मगच ते उत्तर कोरियाकडे रवाना करण्यात आलं. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आजपासून ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन संमेलन होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली. हे संमेलन 2 दिवस चालणार आहे. या संमेलनात 57 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. चिलीमध्ये पोलीस आणि मच्छीमारांमध्ये हाणामारी झाली. एन्कोबी मत्स्यशेतीवरून ही वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यात सुमारे 14 लोक जखमी झाले. चीनची राजधानी बीजिंगमध्ये नॅशनल पीपल काँग्रेसची वार्षिक बैठक पार पडली. तत्पूर्वी टिटनियम स्क्वेअरवर चीनचा झेंडा फडकवला गेला. या बैठकीत सुमारे 3000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत पुढच्या पंचवार्षिक योजनेबाबत चर्चा केली जाणार आहे. उत्तर आयर्लंडमध्ये अग्निशमन दलाचा ट्रक चोरल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ट्रक चोरून नेताना चोरांनी भरपूर गाड्यांना ठोकलं आणि एका घराच्या भिंतीचंही मोठं नुकसान केलं. त्यानंतर अखेर ते पोलिसांच्या तावडीत सापडले. ती घटना पहाटे 5च्या सुमाराला घडली. सुदैवाने यात कुणीही गंभीर जखमी झालेला नाही. टेक्सासच्या पसिसिनामध्ये ऑइल रिफायनरीच्या कंप्रेसरला आग लागली. त्यात 3 जण गंभीर जखमी झाल्याचं समजतं. ब्राझीलची कंपनी पेट्रोबासच्या रिफायनरीमध्ये स्फोट झाले. त्यानंतर ही आग लागली. तातडीने कंपनी बंद करण्यात आली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तो तपास सुरू आहे. सिरियात सरकार आणि बंडखोरांमधल्या युद्धबंदीचा परिणाम सामान्य जनतेवर दिसू लागलाय. सुमारे आठवडाभरापासून ही युद्धबंदी सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पूर्ववत झाले. बाजारही पुन्हा सुरू झाले. ब्राझीलमध्ये झिका व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. त्यामुळे नवजात बालकांमध्ये न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डरचं प्रमाण वाढते. हा धोका पाहता अबॉर्शनवरील बंदी हटवून ते वैध केलं जावं अशी मागणी जोर धरू लागली. ब्राझीलमध्ये 27 फेब्रुवारीपर्यंत 5000हून अधिक नवजात बालकांमध्ये न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर दिसून आली आहे. ब्राझीलमध्ये बलात्कारित आणि प्रसूती दरम्यान मृत्यूचा धोका असणाऱ्या महिलांना अबॉर्शनची परवानगी दिली जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.